आई ग दमलो यार. पण काय छान साड्या मिळाल्या ना, मस्त साड्या मिळाल्या. ए मिळाल्यात ना छान साड्या, झालंय ना मनासारखं. हे घ्या, पाणी घ्या. घे रे, तुला पाणी हवंय ना. आई हे घे तू पण. असू दे धर. आधी कामाचं बघूया. हे बघ, ही अक्षतांची साडी आहे ना, ही देवापुढे ठेव. हळद कुंकू आणि फुल व्हा. बर. प्रीती, हाय. इकडे ये बाळा. आता तुझे लग्न होणार, हे घर सोडून जाणार तू. तुझं सगळं पुढचं आयुष्य सौख्याचं, आनंदाचं आणि उत्कर्षाचं जाऊ, हीच देवाकडे प्रार्थना करते. पण मला काळजी पण वाटते, माझं हे बाळ एकटं कसं राहणार तिकडे. आई अगं तुझं बाळ एकटं राहणार नाही तिथे. सुभद्रा काकूचं पण बाळ राहणार आहे. आणि मला त्या बाळाचं जास्त टेन्शन आहे अगं, कारण हे बाळ आपला आगाऊ आहे ना. त्या बाळाला जन्मभरासाठी या बाळाला सहन करावं लागेल, हे वेगळंच दुःख आहे. फटके देईन तुला. देवापुढचा दिवा विझला याचा मी का इतका विचार करतेय. नाही म्हणजे मी अशी मुलगी तर नाहीये, पण तरी मला इतकी का काळजी वाटतेय. देवा, सगळं व्यवस्थित घडू दे. प्रीतीताईच्या लग्नात कोणतंच विघ्न येऊ देऊ नकोस. काय? तेच आम्ही विचारतोय तुला. काय नाही, रिक्षा धुतीयस तू, पण लक्ष नाहीये तुझं. कसला विचार करतेयस? प्रीतीताईला नको सांगायला. तिच्या आनंदाच्या वेळी हे टेन्शन तिला नको. अगं काय तुझ्याशी बोलतेय मी. तुझ्याशी बोलत असताना सुद्धा तुझं लक्ष नाहीये. कसलं टेन्शन आहे का तुला? नाही अगं काही नाही, ते लग्नाचं थोडं. लग्नाचं कसलं टेन्शन घेतेयस तू? माझ्यापेक्षा जास्त टेन्शन तूच घेतेयस. आणि आता सगळं ठीक सुरू आहे ना, पुढे सुद्धा असंच राहील. दादा असताना कसली काळजी करायची गरज आहे का? अगं ज्योतिताई, तू काय लग्नाचं टेन्शन घेतेस हिच्या लग्नात नंतर तर आपण ऍक्च्युली टेन्शन फ्री होणार आहोत. मग आपण आपलं सुखी आयुष्य जगायला मोकळे. हो अरे देवा, सॉरी 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 ते चूक झालं चुकून. अगं कीर्ती कोणाचं कर्ज ठेवत नाही. लगेच फिट करून टाकते. काय करताय तुम्ही दोघी? वेळ लागलाय का तुम्हाला? माझ्या अंगावर पाणी आलं ना, मग बघते तुम्हाला. थांबा, मी पाणीच बंद करू. तुझ्या अगं भिजताय कशाला? अगं लग्न तोंडावर आलंय, सर्दी खोकला झाला म्हणजे. चला तिघी आत चला बघू. ऐकताय का? चला थांबा, तुम्ही तशा नाही ऐकायच्या. अभिलाच बोलवते. हो की नाही हो जीजू? असं काही नाही. असं नाही, तू पण ना. माझ्या मित्राला या घरात कोण त्रास देत आहे? या दोघी. एक मिनिट. मित्र? एक्सक्यूज मी दादा. मित्र तुझा. आता तर आमचा तो जीजू. पर सुजय काकू, एवढ्या रात्री तुम्ही आलात काही? अरे काही नाही रे, खरं तर मी इथे येणारही नव्हतो, पण आई ऐकतच नव्हती म्हणून यावं लागलं. अरे पण काय झालं काय? अरे प्रीतीसाठी मी मंगळसूत्र बनवायला दिलंय ना,
तर त्या ज्वेलरी शॉप मधनं फोन आला की उद्या शॉप बंद आहे, तुम्ही आजच घेऊन जाते. झालंय तयार हं? आता आईला मी म्हणालो की मी जाऊन घेऊन येतो, पण आई ऐकतच नव्हती. ती म्हणते एकटं नाही जायचं, अभिला बरोबर घेऊन जा. आता तूच सांग, मी काय लहान आहे का? लहान असण्याचा कुठे काही प्रश्न येतो, पण हा आता रात्रीच्या वेळी इतकी महत्वाची वस्तू आणायला एकटा जाणार, त्यापेक्षा सोबत असली म्हणजे कसं चिंता नसते ना. नाही नाही, तुमचं बरोबर आहे काकू, तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो ना याच्या बरोबर. बघ लगेच हो म्हणाला, मी म्हंटलेलं ना. अरे कशाला अभि, उगाच तुला त्रास. मला त्रास? हो, पाहुणा झालास म्हणून काय शहाणा झालास का फार? एवढं फॉर्मल कधीपासून बोलायला लागलास? चल पटकन जाऊन येऊ आपण. हे माझा युनिफॉर्म घेऊन ये. अरे कशाला, माझ्या गाडीनं जाऊया ना. नाही, नको नको. अरे आपली रिक्षा काय तुझ्या ब्रँडेड गाडीपेक्षा कमी आहे का? हे खरंय. आतापर्यंत आपण किती वेळा रात्री रिक्षातून फिरलोय हा? आणि आता तू मोठा साहेब झाल्यानंतर, दुबईला गेल्यानंतर आपण कधी फिरू शकणार आहोत? चल शेवटचं एकदा फिरून येऊयात. हा चला, जुन्या आठवणी ताज्या करूया. हा बरं आई, प्रीती जातो. हा येतो येतो म्हणा.